2 ते 30 पर्यंत पाढे पाठ असतात, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस पाढे विचारले जातात तर आपण 2चा 3चा 4चा 5चा पाढा म्हणू शकतो. परंतु भागाकार करताना बऱ्याच वेळेस काय होतं की 30च्या पुढचे अंक येतात, म्हणजे 32, 34, 54, 58, 98 असे अंक येतात की ज्या पाढ्यांचा आपल्याला पाठांतर नसतं, बरोबर आहे. मग अशा 2 अंकी संख्येचा पाढा तयार करायचा कसा, किंवा त्या 2 अंकी संख्येने दिलेल्या 4 किंवा 5 अंकी संख्येला भाग द्यायचा कसा, तर हे आपल्यासाठी जरा अवघड काम होऊन बसतं, बरोबर आहे. मग अशा वेळेस त्या 2 अंकी संख्येचा पाढा तयार करायचा कसा हे आपण शिकणार आहोत. समजा आपण पाढा घेतला 56चा, बरोबर आहे. आता 56ने तुम्ही पाढा अशा पद्धतीने पण तयार करू शकता. 56 गुणिले 1, 56 गुणिले 2, 56 गुणिले 3, 56 गुणिले 4, 56 गुणिले 5, 56 गुणिले 6, 56 गुणिले 7, 56 गुणिले 8, 56 गुणिले 9 आणि 56 गुणिले 10, बरोबर आहे. गुणाकार करून पण आपल्याला पाढा तयार करता येऊ शकतो. परंतु आज आपण त्याच 56चा पाढा तयार करण्याची अगदी सोपी पद्धत शिकणार आहोत. मग आता पाढा तयार करण्याची सोपी पद्धत कशी? अंक मी लिहून घेतला 56, दोन्ही अंकांच्या मध्ये आपल्याला काय ओढायची, एक उभी रेष ओढायची आणि मग इकडचा अंक आहे 5, त्या 5चा पाढा लिहून द्यायचा. 5 दुणे 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50. आता 6चा पाढा लिहा. 6 दुणे 12, 6 त्रिक 18, 6 चोक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. अंकांचा पाढा लिहून घेतल्यानंतर काय करायचं बघा, जो त्या साईडचा अंक आहे, त्या साईडचा अंक आहे 6, 6च्या पाढ्यातल्या सगळ्याच्या एकक स्थानी जे अंक आहेत त्याला काय करायची, आपल्याला अंडरलाईन करायची. एकक स्थानच्या अंकांना अंडरलाईन केल्यानंतर ते एकक स्थानचे अंक आपल्याला इकडे एकक स्थानी लिहून द्यायचे. 6 2 8 4 0 6 2 8 4 0. एकक स्थानचे अंक 6च्या पाढ्यातलेच आपल्याला लिहायचे, हे मात्र विसरायचं नाही. आणि आता जे मधले अंक उरतायत, 5च्या पाढ्यातले अंक आणि 6च्या पाढ्यामधले उरलेले अंक, याची आपल्याला करायची आहे बेरीज, हे मात्र विसरायचं नाही. मधल्या अंकांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. मग बघा 5ला जोडी इथे कोणीच नाहीये. 6 जो होता तो एकक स्थानी होता, आपण एकक स्थानचा अंक लिहिलेला आहे. 5ला जोडी कोणीही नसल्यामुळे आपण 5 जसाच्या तसा लिहिणार आहे. 10ला जोडी इथे 1 आहे, 10 आणि 1 11, 15 आणि 1 16, 20 आणि 2 22, 25 आणि 3 किती होतात, 25 आणि 3 28, बरोबर, व्हेरी गुड. 30 आणि 6 किती झाले, 36. त्याच्यानंतर 30 आणि 3 33, 35 आणि 4 किती झाले, 35 आणि 4 39, व्हेरी गुड. त्याच्यानंतर 40 आणि 4 44. त्याच्यानंतर 45 आणि 5 किती होतात, 50, व्हेरी गुड. त्यानंतर 50 आणि 6 किती झाले, 56, बरोबर आहे. मगाशी मी बोलताना बोललं की 30 आणि 6, तुम्ही मला उत्तर काय दिलं, 33 उत्तर दिलं. का? कारण की तुम्हाला दिसतंय 6 आपण एकक स्थानी लिहिलेला आहे आणि 30ची आणि 3ची आपल्याला बेरीज करायची. उत्तर किती येतं, 30 आणि 3 33. ओके. मग अशा पद्धतीने 2 अंकी संख्येचा पाढा आपल्या समोर तयार झाला. पाढा होता 56चा. 56 एक 56, 56 दुणे 112, 56 त्रिक 168. ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो, प्रत्येक 2 अंकी संख्येचा पाढा तयार करू शकतो. ओके. कळली सगळ्यांना पद्धत कसा पाढा तयार करायची? हो. आपण भागाकार करताना अशा 2 अंकी संख्येचा पाढा तयार करणार आहोत. ओके.